धुळे शहरातून काल रात्री शिवसेनेतर्फे ईव्हीएम मशीन विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला। मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार अनिल गोटे आणि जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी केले। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मशाल मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मशाल मोर्चात ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली होती। शिवसैनिकांनी तिरडीवर ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती। शिवसैनिकांनी खांदा दिला होता। यावेळी शिवसैनिकांनी ईव्हीएम विरोधात घोषणा देखील केल्या। यावेळी माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की महाराष्ट्रात महायुतीला जे बहुमत मिळाले आहे ते पाशवी बहुमत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आणि आमची खात्री आहे की त्यांनी नक्कीच ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला आहे। की महाराष्ट्रामध्ये जे महायुतीला मिळालेलं पाशवी बहुमत आहे, हे पाशवी बहुमत संशयास्पद आहे नव्हे, तर आमची खात्री आहे की याच्यामध्ये यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला। 2014 मध्ये ज्यावेळेला मोदींची लाट होती, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदींनी लोकसभा घेऊन सुद्धा त्यांना 121च्या वर जागा जिंकता आल्या नाही। यावेळी अशी कुठली लाट होती, कुठलं वातावरण होतं? उलट कापूस उत्पादक शेतकरी, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रचंड नाराज आहेत। आणि असं असताना जर 148 पैकी 133 जागा निवडून आणतात, त्याचा अर्थ इतरपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत। तेव्हा हे केलेला सगळा गोंधळ हा मतदान यंत्रामध्ये केलेला आहे, यांच्याबद्दल आमच्या मनात मात्र शंका नाही। म्हणून आम्ही आज हा मशाल मोर्चा काढतो आहोत आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मतदान यंत्राला शेवटचा अंत्ययात्रा आहे, त्यामुळे त्या शेवटी आम्ही अगदी येणार आहोत। आमचा कार्यक्रम आहे। धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।